जो लय दुरून आलेला आहे, पंजाबवरून ऑर्डर केलेला आहे. पहिले आपण अनबॉक्सिंग करूया. कशावरून केली ऑर्डर? ॲमेझॉन. तर पवन आपली कलाकृती दाखवून सायकलचा बॉक्स फाडत आहेत, जसे ते खूप काही फाडलेले आहे त्यांना. हा सर, तर प्राइस काय आहे सायकलची? 19,000 आहे फक्त? बाप रे बाप, 19,000 मध्ये एवढी ब्रँडेड सायकल कशी काय मिळाली तुम्हाला? अरे ब्रँडेड तुम्ही पहा. तुमच्यासाठी तर फक्तच आहे म्हणा, हे आमच्यासाठी खूप जास्त झाले. 19,000 खूप मोठी अमाऊंट आहे गाईस, पण पवन सरसाठी खूप छोटी आहे. तुम्ही बघू शकता प्राइस 18,999. तर खूप काय म्हणतात त्याला, खूप फीचर्स आहे या सायकलमध्ये. सायकलचे फीचर्स पाहायच्या आधी तुम्ही पवनचे फीचर्स पाहून घ्या. थोड्याच वेळाचे सायकल अनबॉक्स होणार आहे आणि तुम्हाला आम्ही रिव्ह्यू देणार आहे याचा, तुम्ही ही सायकल ऑर्डर करायला पाहिजे का नाही. डायरेक्ट पंजाबपासून अकोल्यापर्यंत थेट येणे 1.5 दिवसात प्रवास केलेला आहे. तर तुम्ही समजू शकता की ॲमेझॉनची जी सर्व्हिस आहे ती किती फास्ट आहे. बघू शकता ॲड्रेस. आम्ही खोटं नाही बोलत, जेन्युअन रिव्ह्यू देतो आम्ही ऑडियन्सले. का रे पवन सर? जेन्युअन, एकदम जेन्युअन. प्राईस पण तुम्ही बघू शकता, सरनं 1 रुपया कमी जास्त नाही सांगितला, एकदम 19,000 परफेक्ट प्राईस सांगितली. तर आता बॉक्स उघडलेला आहे. ओ वाव, एकदम टकाटक ब्रँड न्यू सायकल रेडी आहे. आता याला आम्हाला कस्टमाइज करून काय म्हणतात रे तिला, असेंबल करायचं आहे. असेंबल करायला खूप टोले घ्यायला लागणार आहे. आम्ही स्वतः असेंबल करणार आहे, कारण की जर आम्ही मेकॅनिक जवळ नेलं तर तो चार्जेस पण घेते आणि आम्हाला हा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे की अशी ॲडव्हान्स्ड सायकल कशी असेंबल करायची. तर हे 2 आमचे धाडशी मेकॅनिक आता सायकल असेंबल करणार आहेत. एक टायर काढलेला आहे आता पवन भाऊने. आदर्श भाऊ थोडेसे कन्फ्यूज आहेत, सायकल बरोबर आलेली आहे का नाही ते आता असेंबल केल्यावर समजेल आम्हाला. मडगार्ड नाही, एल की हे नाही, बाकी सगळं हो आपण काय. तर हे सगळं आलेलं आहे, बाकी आम्ही चेक करू आता काय आहे काय नाही. या बॉक्समध्ये फुल किट बॉक्स आहे. यामध्ये सायकलला लागणारे सगळे किट आहे. आता खाली झालेला हँडल काढलेला आहे पण भाऊ, हँडलचा फक्त सरळ वापर करा, दुसरे वापर काही करू नका हँडलचे. तुमच्या हँडलचे अलग वापर करा. टूल किट बॉक्स आता ओपन होत आहे. नट नाही आलं तर एकदम कॉम्पॅक्ट पॅकिंग आलेली आहे. कंपनी पॅकिंगच्या बाबतीत खूप चांगली आहे. मॅन्युअल आलेला आहे, स्टेप 1 सॅडल ॲडजस्टमेंट सगळं लिहिलेलं आहे. सॉरी स्टेप 6 होतं, हे पण आहे ते तुम्ही वाचून घ्या. बापरे, पाणी बॉटल पण आलेली आहे. हे तर खूपच त्यांनी उपकार केले आमच्यावर. उन्हाळ्यामध्ये खूप कामी येणार आम्हाला. आम्ही खूप लंबे ट्रेक करत असतो. एलेनकी पण आलेली आहे, ज्या एलेनकीने हॅपी न्यू इयर मध्ये ते एसीचा डक्ट खोलतात. रिफ्लेक्टर हे नकली राजा भाऊ आलेले आहेत, पुरे तंबाखूत सोयणारे मुलेट, एकदम चिलेट. बघा ना, हे बघा तुम्ही, जाऊ दे त्याच्यावर काही फोकस नका करू. हे बघा
साहित्य बघा. आम्ही काम करताना हे आम्हाला डिस्टर्ब करायला आले. बघू शकता यांचं तोंड. ओ माय गॉड, अरे कॅमेरा चमकला. भाऊची एंट्री. बापरे, पवन मेकॅनिक रे बा. नर्सिंग मध्ये चुकीने आलेले आहे आमचे भाऊ पवन द मेकॅनिक. मनगटात जोर आमच्या मेकॅनिकचा. बघू शकता तुम्ही. ओरे बेकारले का नाही ना, मागच्या जन्मात हे भाऊ मेकॅनिक होते. हो, तुमची मनोगाथा सांगा बरं. ग्रीस गिज लावून ओके काम आहे. सोपीच नाही आहे. लीडर कंपनी ना आम्हाला फॅन बनवलेला आहे. पण भाऊची हरकत पाहून आम्ही त्यांचे फॅन नाही आहे. भाऊ कॅमेरा देऊन काय काय करतायत ते भाऊलेच माहित. चेन पुसते अजून लॉक आहे ना. बापरे, पवन प्लस आदर्श म्हणजे जोडी खूप भारी आहे. कायच करावं आता. आंब्याची चेंज गाईज. तुम्हाला बोर नाही झालं. हा चक्का लावा पाणी. बघा, हे रोहन भाऊ आले तेव्हापासून खूप तमाशे करत आहे. त्यांना म्हणून म्हणतो सकाळी सकाळी चहा प्यायला येतं तुम्ही, म्हणजे दिमाग चालते तुमचा. नाही म्हणता रोके तुझको आंधिया या जमीन और आसमां करो हर मैदान. अरे पिघला दे जंजिरे पिघलू राहिले आमचे पवन भाऊ. माहिरो भैया तेल लावणार आहे आम्ही आता. बंद केलं ना इंडक्शन. लावणार आहे आता तेल टाकायची तर पूर्ण प्रॅक्टिस आहे रोहनला. ओ भाई तेल भाई काय टाकलं रे बा. रोहन टाकते तेल आणि पवन करते टाईट. हे आहे आमचे दोघं भाऊ एकदम प्रोफेशनल. पहिले मीडियम लो. सीटची हाईट ऍडजस्ट करत आहे. कमेंट मध्ये सांगा सीट बरोबर राहील का आदर्श साठी. पण कोण नाही राहत. सायकल उलटी केली आहे आता. पण आमची जिंदगी सारखी नाही होत आहे. सायकल तरी उलटी झाली पण जीवन नाही सारखं. पन्न्या राहू द्या म्हणतात भाऊ. 19,000 खर्च केले ना भाऊ ना. भाऊ द्या खर्च दूध आहे खर्च. तर डायरेक्ट नाही नटबोल्ट आहे नाही याला हे राहतात ना गुटके राहतात ना डायरेक्ट शीट कसं वरती घेतो म्हणजे गुटके राहतात. ब्रेक खाली आहे ना. बापरे ब्रेक रे बापू. बस सांग जर किती टाकला. हा टाकला पहिला. हॅलो गाईज, आपण इथं गौरक्षण रोडवर आलेला आहे सायकल रिपेरिंगसाठी. ते सायकल रिपेरिंग काही नट बोल्ट राहिले होते, ढिल्ले झाले होते तर फिट करायला आलो होतो आपण. पवन भाऊ खुर्चीवर बसलेले, ईश्वर भाऊ विचारत आहेत सायकल काय हेड आहे काही नाही. काका करत आहेत फिट. मालक दुरून बघत आहेत, आवाज ठेवत आहे आणि पेळ नाही म्हणत आहे. आता मालकला सांगावं लागेल पार्टी द्या म्हणून. सायकल अशी रिपेरिंग करण्यासाठी पुढच्या हँडलचा जो नटबोर्ड आहे तो आपल्या जो पाना नव्हता म्हणून काकाजवळून घेऊन आलो. एकदा पद्धतशीर बघून घ्या.
कसं काय तर नटबोर्ड बरोबर आहेत की नाही तर. गौरक्षण रोड तुम्हाला जर सायकल दुरुस्त वगैरे करायची असेल तर गौरक्षण रोड नाही, वैभव हॉटेलच्या बाजूला आहे गौरक्षण रोड. ग्राहक सेवा केंद्र इथं येऊन सायकल रिपेरिंग छान करतात. तर गाईज अकोल्यात येत आहे पाणी आणि पाण्यात आम्ही आणि आमच्यासोबत सायकल आणि आमचे मित्र. चला आदर्श भाऊ लावा हार लावा. आदर्श भाऊच्या नवीन सायकलला हार. आदर्श भाऊचा हार. आदर्श भाऊने हार असा लावलेला आहे की हाय गाईज सायकल झाली रिपेरिंग. हारगीर वगैरे सगळं लावलं. हा रिपेरिंग हा असेंबल झाली. हा तेच ते असेंबल झाली. चला हाँ गाइस, तो अभी हम सब जा रहे हैं पूरी गैंग, हमारे गैंग मेंबर से मिलने जो अभी हॉस्पिटल में है. अभी हम हैं सिविल नहीं नेहरू पार्क चौक में. तो अभी हम रात को पहली बार घूमने निकले हैं. बहुत दिनों बाद हम रूम पे सारे असेंबल हुए हैं. अभी हम जाएंगे शंकर हॉस्पिटल और मिलते हैं रोहन से और आपको बताते हैं. ये अकोला की कंडीशन देख सकते हैं आप. ये टाइम पे भी ट्रैफिक होता है जो कि ठीक है. जब फेस्टिवल होते हैं तो थोड़ा ज़्यादा होता है. कल राखी इसीलिए अकोला में अभी भी ट्रैफिक है ठीक ठाक. ये मंदिर के पास हमारे गैंग मेंबर का हॉस्पिटल है जिससे आपको हम थोड़ी देर में अभी मिलाएंगे. तो अभी हम पहुंच चुके हैं हॉस्पिटल. ये है हॉस्पिटल जो आपको बैकग्राउंड में दिख रहा है. थोड़ी देर में हम उसको कॉल करेंगे, बाहर बुलाएंगे और उसकी मजा लेंगे. पण आलेला आहे. खूप वाट पाहिली आम्ही त्याची. कोणत्या हॉस्पिटलला गेला तर लवड हॉस्पिटलला गेलो. लवड हॉस्पिटलला गेला होता तो. लवडा शब्दात तुम्ही गैरअर्थ काढू नका त्याचा. हॉस्पिटलचं नाव आहे लहुरू. तिथं तो लवड येते ना भावा रे. नाही 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 लवडू नाही, लहूर. लहूर येते. तर तिथे तो पैशाचे काम करायला गेला होता. तर तो आला. आता आम्ही आता इकडे अशोक वाटेकडे जात आहे वॉक करत करत. काही नजारा आला तर दाखवतो तुम्हाला. तोपर्यंत बस लाईक सबस्क्राईब शेअर करा, कमेंट बी करा. आम्ही आलो आहे आता पुलावर. होऊ शकतो तुम्ही इकडून ये रे पहिले. आलो आम्ही आता पुलावर. चाललो आता आम्ही चढलो आता आम्ही. जेव्हा हल्लं ना. गाईज माझं नाव आहे रोहन आणि मी आलेला आहे आदर्श, ईश्वर दादा, पवन.
ईश्वर दादा हाय बॉडी ये बात सबस्क्राईब करा गाईस. अशीच जर बॉडी पाहिजे असेल तर माझी दिसणार नाही कारण की मी शर्ट घातलेला आहे. आपल्याला बॉडी बी नाही आहे. पवन भाऊ बॉडी दुसरं पाहिजे असेल तर मग पवनला पवन चला जाऊ दे. आता आपण मेन मुद्द्यावर येऊ. 10:30चा टाईम आहे, रात्रीचा टाईम. रात्रीच्या टायमाला आम्ही टावरच्या इकडे आलो होतो फिरायला. तर हा पूल आहे अकोल्यातला. या पुलाच्या साईडनं सरळ जर गेले तर टावर येते. टावर चौकातला हा नजारा बघा. असं टावर आहे. या टावरची 15 ऑगस्ट झाल्यानंतर असे लाईट्स वगैरे लागतात. इथं तुम्हाला माहीतच असेल, तुम्ही अकोल्याचे असाल तर गाईच हा नजारा. हा नजारा बघण्यासाठी आलो आम्ही तिकडे. आणि बाकी तर बस बढिया. बाकी इकडे छपरी कामं चालू आहे. तिकडे बड्डे येते इकडे. बाबे गाडी येईन एखादी भावा बसा लागेल. तर इकडून यायच्या वेळेस आम्ही सांभाळत आलो कारण की खूप पूलचे पंचिंग होत होते आणि हालत होते. पुलाची जे पंचिंग आहे ते हालत होते. तर असेच आम्ही गाड्या वगैरे बघत इकडे आलो. कारण की येताना सुरक्षित यावं लागते इकडे. कारण की येणारा तो आहे, जाणारा आहे, हायवे आहे. आणि इथूनच हाच पूल आहे. या पुलावरून हा नजारा बघू शकतो आपण. तर गाईज भेटू थोड्या वेळात. मेजर डिप्रेशन बाय बाय.